आपल्याला इथे व्यासपीठाकडे यायचं आहे. आपला मित्र वाट बघत आहे. सरांचा दर्शन आणि प्रेमाचं गोड प्रतीक देऊन या ठिकाणी साहेबांचा सत्कार करायचा आहे. मूर्ख म्हणजे त्या पैसा झाला लोकांचा दिसायला लागल्यावर गावदेवी तळईवाडी ब बनाम जय भवानी लावेचीवाडी ब दोन्ही संघ आपल्यास विनंती असेल की आपण क्षणाचा विलंब न लावता मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा. एक सुंदर असं या ठिकाणी दोन्ही मैदानावर टॅकल पाहायला मिळते. पंचांचा इशारा इथे मात्र होते. सुपर आणि डुप्पर रेड नंबरवाडी संघाचा हुकमी एक्का रोशन वाडगुडे एका रेड मध्ये 6 पॉईंटची कमाई करतोय आणि त्याला प्रत्युत्तर मात्र 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू डाव्या कोपऱ्यातून उजव्या कोपऱ्यात रेडवर चढा आहे आणि आता मात्र एका गुणाची कमाई करतोय. मोहाडी ब संघ पाहूया आता मात्र एकाच दोनच एक समीकरण असताना चढाईपट्टू येतो. रोशन वारगुडेला पकडणं म्हणजे काही साधं काम नाही. ऑल आउट करतो मात्र सर्व संघाने या ठिकाणी विजय पराजय संघाला विनंती असेल की आपण एकदा जर एखाद्या टीम मध्ये खेळलं तर त्या संघास दुसऱ्या संघात खेळू नये. हा कबड्डीचा नियम आहे. मोहारी संघाला पॉईंट पाहिजे नाहीतर आपला रेडर ग्राउंडच्या बाहेर जाईल नक्कीच. आणि मात्र क्रमांक 1 वर सामना संपलेला आहे. त्या ठिकाणी जय गावदेवी तळेवाडी ब आणि जय भवानी लावेचीवाडी ब आपणास विनंती असेल आपण मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे लवकरात लवकर. आता मात्र मोहाडी संघाच्या रिंगणात एक नंबरवाडी संघाचा एक अष्टपैलू खेळाडू
ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो. ग्राउंड जरी गावकरी असले तरी तिथे 3च खेळाडू राहतील. जरी गावकरी असले तरी तिथे 3च खेळाडू राहतील. याची नोंद घ्यायची आहे. नाही तर आम्ही कसं आम्ही विरुद्ध संघाला टेक्निकल पॉईंट द्यायचा. चला प्रतिस्पर्धी संघ तळेवाडी संघ आपणास विनंती असेल की आपण मैदान क्रमांक 1चा ताबा घ्यायचा आहे. मित्रांनो सहकार्य करा. तळेवाडी संघ आमचे मित्र दिनकर उघडा आपण या ठिकाणी आपली टीम घेऊन हजर राहायचं आहे. चला त्यांचं सामना चालू करून घ्यायचा आहे. या ठिकाणी चला पंच गणेश पारदी आपण सामना चालू करायचा आहे. खरोखर गणेश पंच आम्हाला खूप सहकार्य केलं. दुपारी 2 वाजेपासून आम्हाला सहकार्य करतात. आणि इथं मात्र पहिलीच टक्कर 1 नंबर सोडणार. कप्तान छोट्या टीमचे बघूया पण मारण्याचा प्रयत्न. आता मात्र आकाश बघूया आपल्या संघासाठी गेलेला गुण मिळतोय का. आणि इथं मात्र 2 खेळाडू बाहेर. चांगली बॅटिंग मारायला लागेल आकाशांच्या स्वरूपात. आता जावे नाव घोषित केलेला खेळाडू बघूया पवन. आणि इथं मात्र असफल टॅकल 1 पॉइंट लावेचवाडी संघाला. समोरची पब्लिक जरा साईडला झालं तर बरं, तर खाली बसा, आम्हाला दिसत नाही. ग्राउंड नंबर 1 वरती आता मात्र खेळ आंबीर खरोखर एक नावाजलेले खेळाडू. त्यांनी भरपूर ग्राउंड गाजवलं असा हा खेळाडू, परंतु काही जबाबदारी असते, कामानिमित्त बाहेर यावं लागतं, त्याच्यामुळे प्रॅक्टिस नसल्यामुळे ते काही आपल्याला जास्त खेळताना दिसत नाही. परंतु त्यांनी खूप मैदानं गाजवलेत आपल्या गावासाठी. तसेच आपल्या शालेय खेळामध्ये पण त्यांनी खूप शाळेचं नाव लौकिक केलेलं आहे. आणि आता मात्र थर्ड रेड करूया मरो आता तर 5 अंक योग 5 अंक पॉइंट व्हायला जम कठीण सात आणि एक देवाबा इनडायरेक्ट गाईच केली. अरे आता जातात
सागर बघू आता काय करतो. लाथून गडी मारण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र जाळ्यात अडकवला आणि सागरला बाद केलं तळेवाडी संघाने. आता मात्र दिनकर रत्नागिरी पोलीस 3-1. इथं मात्र सुपर टॅकल होऊन असेल. रडीसाठी गेलं मारुती बघू आपल्या संघासाठी गेलेले गुण मिळवून देतोय का. एक चप्पल खेळाडू लहान बांध्याचा आणि एका माहिती परत आणि एक हुकमी एक का त्यावेळी परिसंघाकडून आकाश. खरोखर चांगले खेळाडू होते त्याच्याकडे आणि एक संयमी खेळाडू आहे बघायला. इथं मात्र इथं गुणाची कमाई करतोय आपल्या संघासाठी आकाश. ग्राउंड नंबर 2 वरती होणारा चालू असलेला सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना शिवशंभर दुधानी बनाम जय भवानी घोडगाव. तसेच 1 नंबरचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी पुढील होणारा सामना जय भवानी ओलेचीवाडी ब आणि जय हनुमान बेताळवाडी ब. चारही संघांना विनंती असेल आपण क्षणाच्या विलंबाने लावता तयार राहायचं आहे. शेवटचं मिनिट दाखवून मिनिट पण आहे तर निरोप गेलाय सांगे त्याला जाऊन सांगा बाहेर तो मैदान क्रमांक 1 आणि 2 चे चालू सामना संपल्यानंतर ब गटातले शेवटचे सामने असतील शिवशंभो ध्वजाने ब बनाम जय भवानी घोडगाव ब. तसेच मैदान क्रमांक 1 वर असेल जय भवानी ओलेचीवाडी ब आणि जय हनुमान बेताळवाडी ब. चारही संघ आपणास विनंती असेल की आपण क्षणाचा विलंब न लावता आपण तयार राहायचं आहे.